विदर्भ सेवा संघाच्या या ठिकाणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ अकोला संजय देशमुख साहेब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असं दिसतं. आणि माझ्या भाग 1च्या विचारांमध्ये मी म्हटलेलं आहे की जेव्हा जेव्हा मी आयुष्यामध्ये अर्जुनाप्रमाणे गोंधळ होतो किंवा अस्वस्थ होतो तेव्हा संजय देशमुख साहेब जणू अर्जुनाच्या सोबत कृष्ण असावा तसे माझ्यासोबत असतात. तर या ठिकाणी आपण लोकांनी आगामी महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना अध्यक्षता दिली, प्राथमिक दिला असं आपल्या या पोस्टरवरून वाटतं. आणि मला सुद्धा खूप आनंद वाटला, कारण वेळ 20 मिनिट दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी फक्त महिला आणि महिला विकास या विषयावर बोलणार आहे. माझ्याकडे अन्य जे 2 विषय आहेत. संजय देशमुख साहेबांनी माझा 27 फेब्रुवारी 2023ला सत्कार करताना मी आनापानसाठी आयुष्य वाहून घेतलेलं आहे समाजामध्ये ते ध्यान येण्यासाठी. आणि 12 सप्टेंबर 24 रोजी मी सुभाष पाळेकर कृषी पद्धती याला सुद्धा आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. मात्र या ठिकाणी साध्या आहारातून सर्व आरोग्य आणि महिलांचा जो याच्यामध्ये विशेष सहभाग आहे त्याकडे मी लक्ष वेधणार आहो. आणि आपण खरोखरच जर मन लावून सर्वांनी काम करूया, कारण माझा संकल्पच आहे की 15 ऑगस्ट 2047 रोजी एकही व्याधीग्रस्त व्यक्ती उरणार नाही. आपण म्हणणार आहो हे कसं काय? अलीकडेच नरेंद्र मोदी साहेबांनी 1 वर्षापूर्वी 10% तेल कमी करा म्हणजे आपण 10 म्हणजे आपण व्याधीमुक्त आपल्या ओबेसिटीवर कंट्रोल करू शकू. तर आपल्यापैकीच एक भगिनी जिचं मी पोस्टर या ठिकाणी दाखवत आहो, हेमांगी सोलंकी मॅडमच्या पोस्टरचा आधार घेऊन मी मोदी साहेबांना लिहिलं की तुम्ही मला फक्त 6 महिने वेळ द्या, तुम्ही आणि मी दिल्लीत बसू. एका 6 महिन्यामध्ये भारतामधली ओबेसिटी नष्ट करण्याबाबतचे परिपत्रक, सूचना, गाईडलाईन्स मी तुम्हाला तयार करून देतो. त्यात माझं नाव नको, माझं गाव नको, मला मानपानही नको की मानधनही नको. तर आदरणीय सुषमा ढोले मॅडम, निलिमा अहिरराव मॅडम, तुम्हाला हा तप सेवा सुमिरनमधून एक मजबूत राष्ट्र, मजबूत स्त्री कशी तयार होऊ शकतं हे शांतपणे समजावून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला ह्या ज्या महिला आहेत, ज्या भारतमाता निष्ठावान आहेत आणि स्वतःमधील व्यंग, आजार, रोग दाखवून आपल्याला प्रेरित करतात, त्यापासून आपण शिक्षण घेऊया आणि समाज बांधणीच्या कामाला लागूया. विद्या इतकी सोपी आहे की एकीकडे करोडो रुपयाची मेडिकल यंत्रणा आणि दुसरीकडे साध्या आहारातून सर्व व्याधीमुक्ती, दवामुक्ती, प्रभू रामचंद्रची 6500 वर्षापूर्वीची ही विद्या. तर चला आता ज्या महिला भारतमाता निष्ठेनी प्रयत्न करत आहेत, त्यांचं कुठं नाव नाही, गाव नाही, त्या कुठं सन्मानही घेत नाहीत, किंबहुना आपलं व्यंग दाखवून आपल्याला जागृत करतात, त्यांना वंदन करूया, नमन करूया. ह्या पहा हेमांगी सोलंकी मॅडम, एकीकडे त्या पट्ट्याच्या जाड पंजाबी ड्रेसमध्ये आहेत, दुसरीकडे ब्ल्यू ड्रेसमध्ये, तिसरीकडे स्लिम अशा पोपटी रंगाच्या ड्रेसमध्ये, आणि वर एखाद्या सेलिब्रिटीसारख्या त्यांचे मिस्टर भरत सोलंकी साहेबांसोबत आपल्याला दिसतात. तर यावरून मी नरेंद्र मोदी साहेबांना ओबेसिटी मुक्त भारत हे धोरण सुचवलं. ते पत्रसुद्धा देशमुख साहेबांच्या व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे. आणि म्हणून मी यांना भारतमाता निष्ठावान म्हणतो.
हे जे भरत सोलंकी आहेत यांची पाठ 3-4 ठिकाणी फ्रॅक्चर, डावा हात लुळा पडलेला, जीवघेणी ॲसिडिटी आणि 30 वेगवेगळ्या उपचार पद्धती यांनी अनुभव घेतला. आणि ही जी दिनचर्या आहे तप सेवा सुमिरनची या फोटोमध्ये दिसतं. 11 वाजेपर्यंत उपवास, 11 वाजता ग्रीन ज्यूस, 1 वाजता नैसर्गिक सलाड खाणं, 4 वाजता कारल्याचा ज्यूस, 5 वाजता 50% नॅचरल गाजर मुळे टाकलेले पोहे आणि संध्याकाळी 7 वाजता 1 भाकर, 3 वाट्या भाजी, 1 वाटी डाळ या प्रमाणात जेवण. तर या विद्येवर बिलकुल विश्वास ठेवणारे नव्हते. मात्र एका 6 महिन्यात ते ठणठणीत झाले, त्यांच्या सर्व गोळ्या बंद झाल्या आणि ते म्हणतात की ये इसमें दवा की आवश्यकता नहीं, शरीर इतना मजबूत और अच्छा होता है कि रोग भाग जाते हैं. ह्या सेलिब्रिटी मॅडम हेमांगी सोलंकी म्हणतात कि मेरा 3 महीने में वज़न 74 किलो से 54 किलो हुआ, मेरा सौंदर्य बढ़ गया और ये मैंने कुछ गोलियां नहीं ली, सिर्फ ये तप सेवा सुमिरन फॉलो किया. तर या ठिकाणी चला आपणही नरेंद्र मोदी साहेबांकडे या पत्राचा पाठपुरावा करू आणि व्याधीमुक्त, ओबेसिटी मुक्त भारत या कामाला लागूया. साल हो गए मेरे इंसुलिन और वो सब दवा दारू लेके, सब मेडिसिन जहर ही खा रही थी मैं, मतलब 98 से मैं जहर ही खा रही थी. तो मेरा इतना इफेक्ट हुआ उन लेक्चर का, तो मैंने उसी दिन सोच लिया जीना है तो विदाउट मेडिसिन. ससून हॉस्पिटलच्या मेट्रन आहेत आणि 2 केमो घेऊन यांनी 10 वर्षापूर्वी कॅन्सरचे त्या मेडिसिन ट्रीटमेंट सोडून दिली आणि आज या तप सेवा सुमिरन पद्धतीने टकाटक आहेत. आणि म्हणून त्यांची ही क्लिप या ठिकाणी पहा. ही 9वारी लुगडं घातलेल्या शेगावच्या वृद्ध आजीबाई आहेत आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या किडन्या 100% फेल झाल्या आणि त्या 2 महिन्यात देवाघरी जातील असं तिथल्या डॉक्टरांनी सुचवलं. आजही धडधाकटपणे शेती करत आहेत. ही पहा जयश्री घोरपडे मॅडम, 6 वर्षापूर्वी टाटा कॅन्सर बोललं तुमचं आयुष्य 3च आठवडे उरलं. आज 6 वर्ष झाले त्या बिना गोळ्या, बिना औषध या उपचार पद्धतीने धडधाकट आहेत. हे कार्यकारी अभियंता खिद्रीकर औरंगाबादचे ब्लड कॅन्सरमधून 3 महिन्यात मुक्त झालेत. ह्या पहा ज्योती माहूरकर 10 वर्षाआधी किमान 12 आजारांनी त्रस्त आणि औषध काम करेनासं झालं. हा त्यांचा मोबाईल नंबर. आणि ह्या पहा 1 वर्षापूर्वी सेलिब्रिटीसारख्या झालेल्या आज ज्योती माहूरकर मॅडम, त्यांचे 10 आजारांची सविस्तर क्लिप सांगितली. ह्या बघा सेलिब्रिटी स्वरूप ज्योती माहूरकर मॅडम ज्या 10 वर्षापूर्वी आणि आज हा झालेला फरक लक्षात घ्या. या पहा अमरावतीच्या चंचल पंकज अगरवाल, ज्यांच्या गर्भाशयात दरवर्षी गाठी निर्माण व्हायच्या आणि 10 गाठी जेव्हा काढल्या, वय 43, डॉक्टर बोलला मुली आता 11वी गाठ काढली तर तू अपंग होशील. आणि जीवनात आत्महत्येच्या मार्गावर असताना ह्या विद्येने त्यांचा पुनरुद्धार झाला, पुनर्जन्म झाला. ठिकाणी हा जो 15 वर्षाचा मुलगा दिसतो त्याकडे मी लक्ष वेधत आहो, आई वडिलाच्या मधात उभा. आणि हा त्यांचा दुसरा मुलगा, आज वय 6 वर्ष, म्हणजे दोघांमधलं अंतर जवळपास 15-16 वर्ष आहे. तर ह्या मॅडमच्या आधारेच मी भारत सरकारला दुसरं धोरण सुचवलं की नॉर्मल डिलिव्हरी मजबूत बाळ. तर हे मोठा पोरगा जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हा डॉक्टर बोलले की आई आणि बाळ दोघंही मरण पावतील, 1 वाचलं तर नशीब, 2 वाचलं तर तुमचं महानशीब. नंतर 15 वर्ष यांना पुन्हा गर्भधारणा झाली नाही किंवा आशा सोडून दिली होती. मात्र या तप सेवा सुमिरनने वयाच्या 44व्या वर्षी यांना एक इच्छा झाली आणि ते ग्रामीण इमानदार डॉक्टर बोलले मुली तू 44ची आहेस पण तुझं सेक्शुअल किंवा बायोलॉजिकल वय 22 आहे आणि मुला तुझं वय 24 आहे आणि तुम्हाला जे बाळ होईल ते एकदम मजबूत, नॉर्मल आणि खूप इंटेलेक्च्युअल असेल, ते आपल्या समोर आहे. आणि यावरून आपण भारतातील ज्या गर्भारशी स्त्रिया आहेत
त्यांना नॉर्मल डिलिव्हरीकडे आणि मजबूत बाळ या धोरणाचं मी शिफारस केली. ते पत्रसुद्धा मी व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे. ह्या शेगावच्या प्रिन्सिपल जया दिलीप काळे मॅडम आणि 20 वर्षे ह्या मांडी मारून बसू शकत नव्हत्या. पाठ 4 ठिकाणी तुटलेली, हवेच्या ट्यूबवर बसायच्या, जीवघेणी ॲसिडिटी आणि युरिनल ट्रॅक इन्फेक्शन. आणि 2016मध्ये संचेती पुण्याचे म्हातारे डॉक्टर बोलले, मुली तुझ्या वाट्या बदलणे तर 6 महिन्यात तू अपंग होशील. त्याच्या नशिबात ही विद्या आली आणि आज 10 वर्ष झाले त्या धडधाकट आहेत. 6-6 तास मांडी मारून ध्यान करतात. तर अशी ही महान विद्या. रिंगणवाडीला राहते मी. मला 10 वर्षापासून शुगर होतं आणि अकोल्याची स्वप्नील वाटची ट्रीटमेंट होती. मला महिन्याच्या महिन्यात दवाखान्यात जा लागे. महिन्याच्या महिन्यात 5,000 रुपये लागत. 6 महिन्यातून सगळ्या टेस्ट करावं लागत. शुगर, BP, किडनी हे बाकीच्या सगळ्या टेस्ट करावं लागत 6 महिन्यातून. तर त्याचे खर्च वेगळा लागे, जायचा वेगळा. आणि तरी मी तब्येत काही चांगली नव्हती राहत. 400-500 शुगर राहत होतं. गोळी, इन्सुलिन किती होतं का? सकाळी 15, दुपारी 10 आणि संध्याकाळी 15. सकाळची 1 गोळी आणि संध्याकाळची 1 गोळी. आणि ते रक्त घट्ट होतं, ते रक्त बदल करायची वेगळी गोळी, टॉनिकची वेगळी गोळी, ह्या अजून वेगळ्या गोळ्या होत्या. पण आता ते शिबिर केलं मी तेव्हापासून मला काही घ्यावं लागून नाही राहिलं. गोळी नाही, इन्सुलिन नाही. स्वतः डॉक्टरनंच इन्सुलिन बंद केली. डॉक्टर म्हणत तुम्हाला आता डबल तपासायला गेली तर इन्सुलिन घ्यायचं काम तर नाही. असं काय नागरिकांना पहा, यामधून BP आणि शुगर मुक्त भारत करता येतो. किती गेले म्हटलं? 2 केले, 2 झाले म्हटलं. अजून यांचं तर औषध पहा, दिनचर्या पहा. याची बात म्हटलं आम्ही वर्षाच्या वर्षात कुठं असलं की ते सोडणार नाही, ते सुरूच ठेवू. सकाळी आपलं 11 वाजे लोक काही घ्यायचं नाही. 11 वाजता ज्यूस घ्यायचं, मग 12:30 वाजता सलाद, मग 1-1:30 वाजता काही फळं गिळं घ्यायची, 4 वाजता थोडासा नाश्ता करायचा, संध्याकाळी जेवण, भाजी पोळी. म्हणजे पहा, एवढ्या छोट्याशा धोरणावरून आपण एक BP आणि डायबिटीस मुक्त भारत करू शकतो. आणि म्हणून आपण सर्वांनी गंभीरपणे अभ्यास करावा आणि वेगवेगळी धोरणं राबवून आपण व्याधीमुक्त भारत मातेच्या कामाला लागूया. वाचक हो, या ठिकाणी म्हणता म्हणता 11 मिनिट होऊन गेलेले आहेत. आणि म्हणून मी आदरणीय निलिमा अहिरराव मॅडम आणि सुषमा ढोले मॅडम यांचं लक्ष वेधतो की मॅडम 100 वर्षापासून अभ्यास सुरू आहे या विद्येचा. आणि आज 1993 पासून हजारो लोक व्याधीमुक्त, दवामुक्त होत आहेत. मात्र अद्याप ही शासनामध्ये समाविष्ट झालेली नाही. आणि म्हणून मी याकरता जीवन समर्पित केलेलं आहे. या ठिकाणी मी फक्त काहीच उदाहरणं दाखवली. माझ्याकडे 6,000 क्लिप आहेत. आणि ऑटो इम्युन डिसीज, थायरॉईड, ब्रेनल हॅमरेज, ॲक्सिडेंटनंतर रिकव्हरी, सर्व ज्याचे जे सकारात्मक रिझल्ट आहेत ती माहिती देण्यास मी उत्सुक असतो. आणि म्हणून आपल्याला याचा सखोल अभ्यास करावा लागेल, चिंतन करावं लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे अभ्यास गट आहेत, आनंदी मा, जया दिलीप काळे, BV चव्हाण साहेब, डॉक्टर गोपाल शास्त्री यांच्या वेगवेगळ्या शिबिरांना पाठवून याचं तुलनात्मक अभ्यास करून आपल्याला देशामध्ये समाज परिवर्तन घडवता येऊ शकतं. पाहिजे फक्त आपल्याला पोट तिडक आणि तळमळ. साधी ग्रामीण स्त्रीची 1 मिनिटाची क्लिप संपूर्ण भारत मातेला ब्लड प्रेशरच्या गोळ्या, इन्शुलिन, शुगरच्या गोळ्या यामधून मुक्त करू शकते. ती क्लिप मी तुम्हाला स्वतंत्रपणे ऐकवणार आहोत. आणि म्हणून आपण प्रथम या विद्येचा अभ्यास करूया. याचे इतके बारकावे, कारण मी जेव्हा जीवनच वाहून घेतलं तेव्हा सूक्ष्म बारकावे ऐकल्याशिवाय आणि आपल्यामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असल्याशिवाय ही विद्या समजत नाही. कारण मुळातच ही विद्या शरीर शुद्धिक्रियांची विद्या. आणि शरीर शुद्धिक्रिया म्हणजे एनिमामुळे पोटातला मळ, किडन्या आणि खालचा पार्ट, वमन किंवा जलधोतीमुळे
फुफ्फुस, लंग्स, पोट याच्यामधला मळ, आंघोळीमुळे 60 लाख आपल्या घामाची जी छिद्र आहेत त्यांचं स्वच्छता, ध्यानामुळे विकारांची शुद्धता आणि सुमिरन आणि चिंतनमुळे आपले अहंकाराची शुद्धता मेंदूमधल्या, अशा जेव्हा सर्व शुद्धता अप्लाय होतील तेव्हा आपलं मन आपलं श्रद्धामय आणि निष्ठामय होईल आणि ही विद्या समजू शकेल. अन्यथा मॅकलेच्या शिक्षण पद्धतीत तयार झालेले मोठे मोठे तिरंदाज जरी असले तरी कागदी रिपोर्टच्या आधारेच फक्त आपलं अक्कल हुशारी दाखवत राहतात. हा मी अनुभव घेतला. आणि म्हणून आपल्यासारखी सुशिक्षित माणसं जेव्हा याचं चिंतन करतील, ध्यास करतील, समजून घेतील, तेव्हा ही भारतमाता धन्य धन्य होईल. आणि आपल्याला शाळा, कॉलेजेस, कार्यालय, शासकीय यंत्रणा सर्वांमार्फत याचा प्रचार प्रसार करावा लागेल. आणि या ठिकाणी मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की आज 80 वर्ष आपण कृषीविषयक बोगस शिक्षण दिलं, खोटं शिक्षण दिलं आणि ते एकटा एक बहादर डॉक्टर सुभाष पाळेकर यांनी आपलं सर्वस्व आयुष्य पणाला लावून 1971 पासून त्याच्यावर शोध घेतला आणि 2022मध्ये पंतप्रधान साहेबांनी मान्य केलं की भारत मातेची 100% निर्जीव झालेली जमीन सुभाष पाळेकर कृषी पद्धतीनं सजीव होऊ शकते. तशाच धर्तीवर हे जे आपलं आरोग्य संवर्धन यंत्रणा आहे ही आपल्याला समजून घेतल्यावर तिची आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. याला प्रचंड विरोध होईल आणि म्हणून तो विरोध कसा बाजूला ठेवायचा? हो बाबा, तुम्ही मोठे, सर्वच विद्या चांगल्या आहेत, मात्र ही विद्या गोरगरिबांना घरेलू शरीर शुद्धी क्रिया आणि साध्या आहारातून सर्व जीवन देणारी विद्या आहे. यामध्ये प्रत्येकालाच, विशेष करून 70च्या वर झालेल्या आम्हा सर्वांना चिंता पडतं की खाट्यावर ॲडमिट व्हायला नको, चालता बोलता मरण आलं पाहिजे. तर यामधले मरणसुद्धा एवढ्या हसत खेळत येतात की सूरजचे कालभै सावलिया सांगतात की त्यांच्या वडिलांना 90व्या वर्षी दवाखान्यात ॲडमिट केलं. डॉक्टर बोलले 5च तास उरलेत आणि मग त्यांना ऑक्सिजन आणि ते सलाईन काढून घरी आणलं. डॉक्टर म्हणे भाई यहाँ शांती से मरने दो. तुम्ही बोललं नाही, सर्व नातेवाईक त्यांना पाहतील. घरी एनिमा वगैरे दिला, ज्यूस दिला. हळूहळू त्यांची तब्येत सुधारली. 10 वर्ष त्यांनी शेती केली आणि मृत्यूच्या दिवशी सकाळी 4 वाजता ते उठून बोलले, अरे भाई उठो मने भगवान के घर जाना है 7 बजे. तर अशी ही महान विद्या आपण समजून घेऊ. याच्यासाठी आपण कशा रीतीनं ही लोकांपर्यंत पोहोचवता येईल, कारण मी स्वतः 40 वर्ष मंत्रालयात काम केलं. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी शासनासारखं दुसरं कुठलं चांगलं माध्यम नाही. आणि म्हणून जेव्हा आपण वेळ काढून या विद्येशी सहमत होऊ तर देशातली, मी तुम्हाला इथं फक्त 2च धोरणं पाठवलेली आहेत. BP शुगरचं धोरण ही आपली जी माळेगावची प्रमिला रावणकर यांच्या 1.5 मिनिटामधून आपण ज्ञान घेऊ शकतो आणि आपली भारत माता धन्य धन्य आणि सुखी करू शकतो. तर अशा रीतीनं आता मी एखादा प्रश्न आपण जर कोणी विचारला किंवा मी स्वतः सांगतो, याचे महिन्याला 3 ते 4 शिबिर डॉक्टर गोपाल शास्त्री मेरठ यांच्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात येतात. त्यापैकी मुंबईचं शिबिर हे भरत सोलंकी आणि हेमांगी सोलंकी मॅडम एक मानवता धर्म म्हणून आयोजन करतात. काही लोकांच्या देणग्या आणि काही असं आंशिक की अशा रीतीने हे चालतं. महाराष्ट्रात किंवा अन्य ठिकाणी महिन्याला 2 ते 3 शिबिर असतात. अशाच रीतीनं BV चव्हाण यांची सुद्धा ते सुद्धा शिबिरं घेतात. तर आपल्याला जया काळे मॅडम हे सुद्धा शिबिरं घेतात.
तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, धोरण ठरवावं लागेल. आणि म्हणून मी माझं आयुष्य यासाठी अर्पण केलं. ही विद्या सर्वच विद्यार्थ्यांना चांगली आहे. जेव्हा नाशिकचा आर्यन यांनी 20 दिवस रसाहार केला, तर तो बोलला की मुलं बटाटा वडा वगैरे खाताना मला थोडं हे वाटे, पण 20 दिवस मी फक्त जलहार आणि ग्रीन ज्यूस, फ्रूट ज्यूसवर होतो. तर माझं शरीर हलकं झालं, माझी स्मरणशक्ती वाढली, माझी अभ्यासबुद्धी वाढली, एकाग्रता वाढली. तर आपण चला, आपलं पोटातलं बाळ असो की 10 वर्षाचा मुलगा असो की 30 वर्षाचा व्यक्ती असो, सर्वांसाठी ही शतायुषी करणारी विद्या समजून घेऊ, समाज परिवर्तनच्या कामाला लागू. आणि ते खरं फार मोठं आपल्याला एक देशाला आपण परिवर्तन करू शकतो आणि ते आपलं कर्तव्य आहे. एवढे बोलून माझे मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.